आणि पुढे नाशिकमधून या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। नाशिकमध्ये पाकिटात 500च्या नोटा सापडल्यात आणि शिक्षक मतदारसंघ मतदान केंद्रासमोर हा प्रकार घडलाय। ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे सापडलेल्या पाकिटांमध्ये 500च्या नोटा आढळल्यात। किशोर दराडे यांच्यासोबत संबंधित व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती मिळते। केंद्राबाहेर पैशांचे पाकिट वाटप करणाऱ्यांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या दत्ता गायकवाड यांनी आता ही मागणी केली आहे। निवडणुकीच्या मतदानादरम्यान शहरातल्या बीडी भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर पैसे वाटताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे। सध्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये या व्यक्तीला आणण्यात आलेला आहे। त्याच्या बॅगेमधून पैशांची काही पाकिटं सापडलेली आहेत। 500च्या नोटा या सगळ्या पाकिटांमध्ये होत्या। आता सध्या पोलिसांकडून या सगळ्या पाकिटांची जी आहे ती तपासणी केली जाते। संबंधित व्यक्तीची चौकशी देखील आता पोलिसांकडून केली जाते। संबंधित व्यक्ती जी आहे ती उमेदवार किशोर दराडे यांच्याशी संबंधित असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या दृश्यांमध्ये जर आपण समोर पाहिलं तर जी पाकिटं या संबंधित व्यक्तीच्या बॅगेमध्ये आढळलेली आहे त्या पाकिटांची आता मोजदाद जी आहे ती पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। नेमके किती पैसे या पाकिटामध्ये होते, किती नोटा या सगळ्या पाकिटामध्ये होत्या आणि कशा पद्धतीने या सगळ्या पैशांचं वाटप जे आहे ते केलं जात होतं याची सगळी चौकशी जी आहे ती पोलिसांकडून आता केली जाते। या कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।